धुळे तालुक्यातील नेर येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रा उत्सवाला येत्या 26 फेब्रुवारी रोजी शुक्रवार आमलकी एकादशीला सुरुवात होत आहे। तसेच येथे 2 मंदिरे असून जुने व नवीन अशा दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते। हा यात्रा उत्सव 5 दिवस चालतो। या पार्श्वभूमीवर सावता महाराज ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या सहकार्याने जय्यत तयारी सुरू आहे। नेर परिसरातील ही मोठी यात्रा असते, यासाठी व्यावसायिक दाखल झाले आहेत। यात्रेत अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी मोठे पाळणे, ब्रेक डान्स, टोरा, मिकी माऊस, चक्री जम्पिंग, क्रॉस पाळणा, ट्रायगन, मोदका कुवा, लहान रेल्वे गाडी, साखळी पाळणा यासह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, संसार उपयोगी साहित्यांची दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू आहे। पूर्वी यात्रेतच जीवनावश्यक वस्तू मिळायच्या, आता प्रत्येक गावात आठवडे बाजार सुरू झाल्याने व्यावसायिकांना काही प्रमाणात त्याचा फटका बसतो। मात्र यात्रेत कमी भावात संसार उपयोगी वस्तू मिळत असल्याने महिला वर्गाला त्याचा आकर्षण असते। यात्रा उत्सवात गुळाच्या जिलेबीलाही मोठी मागणी असते। तसेच मिठाई, रसवंती, आईस्क्रीम, कटलरी, लोखंडी वस्तू, पाण्याचे ड्रम, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, लाल मिरची, पाने, थंड पाण्यासाठी मातीचे माठ असे अनेक व्यावसायिक साहित्य दाखल घेऊन झाले आहेत। यात्रेत लोणखेडी, अकलाड, मोराणे, देऊर, उभण, नांद्रे, भदाणे, भटाई माता परिसर, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले, शिरधाने, गुलाबवाडी आदी गावातील भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात। ही यात्रा 5 दिवस चालते। पहिल्या दिवशी सायंकाळी 4 वाजता परंपरेनुसार सावता महाराज ट्रस्ट व यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून तागराव मिरवणूक काढण्यात येते। त्यानंतर नदी किनारी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात येते व यात्रा उत्सवास सुरुवात होते। या परिसरात मोठा यात्रा उत्सव असतो। यासाठी बाहेरगावी नोकरी, कामधंद्यानिमित्त गेलेले नागरिक गावी परततात। नाशिक, पुणे, मुंबई, गुजरात राज्यातील सुरत, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले भाविक देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रा उत्सवात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी खास हजेरी लावतात। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पांझरा नदी पात्रात कुस्त्यांची दंगल होणार आहे। या कुस्ती स्पर्धेत नेर, कुसुंबा, कापडणे, धुळे, बोरीस, रामी, कावठी, बदाणे येथील मल्ल हजेरी लावतात। ग्रामपंचायतीकडून विजयी मल्लास बक्षीस रूपात स्टीलची भांडी देण्यात येतात। यात्रेत टवाळखोरांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं यशवंतराव महाराज यात्रोत्सव नियोजन समितीकडून सांगण्यात आलं आहे। तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेर पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे। यात्रा उत्सवात भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नेर येथील सरपंच गायत्री देवी जयस्वाल, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी केलं आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे।